त्यांच्या कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेचे रस्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून आज नांदेड ते पूर्णा रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। तळणी फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही। सरकारने बियाणे व खताचे दर वाढल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट सध्या सुरू असल्याची या संघटनेने माहिती दिली। एकीकडे सरकारने निवडून येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आता जाचक अटी टाकून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे। शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला। तरी या आंदोलनादरम्यान नांदेडमध्ये मोठा ट्रॅफिक जामही बघायला मिळाला। या प्रसंगी प्रतिक्रिया देताना पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काय परिस्थिती चालू आहे ते सगळ्यांनाच माहित आहे। आज आमदाराचा रेट 50 कोटी ठरलेला आहे, खासदाराचा 100 कोटी ठरलेला आहे, पण शेतकऱ्याच्या मालाचा रेटच ठरलेला नाही। कारण या शेतकऱ्याला सरकारनं एकदम असं घायल करून सोडलेलं आहे। आज परिस्थिती अशी तयार झालेली आहे, सर्वच बाजूने शेतकऱ्याला एक खत बियाणं बोगसगिरी झालेली आहे आणि कर्जमाफी अटीच अटी आहेत। काल 2 अटी काहीतरी रद्द केल्यात, पण अजून अटी बऱ्याच काही आहेत। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीपासून बरंच वंचित राहणार आहे। आणि जे गेल्या वर्षीचा ओला दुष्काळ झालता, आम्ही गेल्या वेळेस सुद्धा आंदोलन केलं की नंतर आम्हाला विम्याची आशा होती, पण अर्धवटच विमा आलेला आहे, संपूर्ण विमा सुद्धा आलेला नाही। त्यामुळं शेतकरी आज रस्त्यावर उतरलाय। फक्त आज नुसतं रस्त्यावर उतरलाय, इथून पुढचा लढा आज जर आमच्या मागण्या मान्य झाल्या, विमा खात्यावर नाही पडला, सरसकट कर्जमाफीच्या मागण्या नाही मान्य झाल्या, तर इथून पुढे आम्ही नांदेड जिल्ह्यातील एकही कार्यालय चालू राहू देणार नाहीत। कलेक्टर ऑफिस